पुष्पाताई जाधव यांना भरघोस मतांनी निवडून द्याय। आतापर्यंत त्यांनी 20-30 वर्षे समाजाच्या हिताचे काम केलेले आहेत। ज्यांनी आंबेडकर घराण्यासंग गद्दारी करताना ते समतात आहेत। तुमच्या जितक्या पण समस्या असतील निमोनी बागकरांच्या त्या सोडवतील। आमचा भैयासाहेब त्यांना मदत करणार आणि पूर्ण एरियामध्ये पण त्या निवडून येऊ शकतात। नमस्कार, महाराष्ट्र सिव्हिल टाइम्समध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आंबेडकर घराण्याशी मरेपर्यंत मी एकनिष्ठ राहणार। माझ्या उभ्या आयुष्यात मी आंबेडकरी घराण्याशी कधीच गद्दारी करणार नाही। राजकारण माझा व्यवसाय नाही, समाजकारण हे माझे तत्त्व आहे। तसेच निवडून आल्यावर नागरी सुविधांबरोबर गेली 20-25 वर्षापासून प्रलंबित असलेला SRF प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करेन अशी शपथ प्रभाग क्रमांक 139च्या दमदार उमेदवार आणि सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे निकटवर्ती असलेल्या पुष्पाताई जाधव यांनी घेतली। तर बघूया काय म्हणायला पुष्पाताई। नमस्कार, महाराष्ट्र सिव्हिल टाइम्सला स्वागत आहे। मांगूर शिवानी तालुक्याचे प्रभाग क्रमांक 139 मधले रिपब्लिकन सेनाचे पुष्पाताई जाधव हे उमेदवारीला उभे आहेत। आपल्या समोर आहेत रिपब्लिकन सेनाचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब। आपल्या काय सांगाल आपले उमेदवार आहेत पुष्पाताई काय सांगाल? या हाडाच्या कार्यकर्ते आहेत। या इथे 20-25 वर्ष या विभागामध्ये कार्यकर्त्या म्हणून राबत आहेत आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आंबेडकरी आवाज त्या महानगरपालिकेमध्ये पोचवण्यासाठी आम्ही त्यांना इथे उमेदवारी दिली आहे। त्या या सर्व जनसामान्यांसारख्या आहेत आणि त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे की लोकांचा खराखुरा प्रतिनिधी म्हणून त्यांना या इकडची लोक जास्तीत जास्त मतांनी निवडून देतील अशी मी अपेक्षा करतो। सर, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर साहेब आणि आपण एक सुद्धा आंबेडकर घराण्याचे असून एक म्हणजे विरोधात लढत आहे साहेब, काय सांगाल? नाही, इथं इथे एवढंच मी सांगतो की या स्थानिक उमेदवार आहेत, इतर उमेदवार बाहेरचे आहेत, त्यामुळं स्थानिक उमेदवारांना लोकांनी प्राधान्य द्या एवढी विनंती करतो। जय भीम। बरं, एक शेवटचा प्रश्न आहे साहेब, आपण ताईच्या माध्यमातून जनताला काय सामान्यतः काय संदेश देणार? मी ताईच्या माध्यमातून सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी स्वप्न पाहिलं होतं की या देशामध्ये खरीखुरी लोकशाही जेव्हा येईल, जेव्हा तुमचे खरेखुरे प्रतिनिधी निवडून जातील। आज लोक जाती धर्माच्या नावावर, पैशाच्या आमिषाच्या नावावर निवडून जातात, ती खरी लोकशाही नाही। तर तुमच्यामधलाच माणूस जेव्हा खऱ्या अर्थानं तिथं सत्तेवर जाईल किंवा महानगरपालिकेच्या त्या सभागृहात जाईल, तेव्हा या देशामध्ये खरीखुरी लोकशाही येईल। तेव्हा बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या येथील 139 विभागातील सर्व लोकांना मी प्रामाणिकपणे आव्हान करतो की बाबासाहेबांची तुम्ही अनुयायी आहेत। बाबासाहेबांचं स्वप्न कधीतरी पूर्ण करण्यासाठी पुष्पाताई जाधव यांना भरघोस मतांनी निवडून द्या एवढी विनंती करतो। धन्यवाद। जय भीम। धन्यवाद साहेब, धन्यवाद। आतापर्यंत त्यांनी 20-30 वर्षे समाजाच्या हिताचे काम केलेले आहेत। अनेक विविध उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत समाज हिताचे। त्या अनुषंगाने लोकांचा त्यांना चांगला प्रतिसाद दिसतोय आणि मला आशा आहे की ह्या ठिकाणी जे आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवाराचं निश्चितच ते सोनं करतील आणि कबसी म्हणून सरसेनानी आनंदराज आंबेडकरांच्या ज्या उमेदवारी दिलेल्या आहेत त्याला खऱ्या उतरतील आणि त्या संधीचं सोनं करतील अशी मला इच्छा आहे। येतील जाधवबाई 101% येणार। बाकी आता किती तुम्ही तो बघितलं, आपला वाढ एकच आहे, एकदाच चानत देतो, फिरून कोणाला चानत देत नाही की जे हवेत आहे ना ते हवेतच राहणार। ज्यांनी आंबेडकर घराण्यासंग गद्दारी करताना ते समतात आहेत, पण आंबेडकर घराण्याशी जे गद्दारी करत नाही ना ते टिकून राहतात। आमच्या एरियामध्ये काहीच सोय नाही आहे। गल्ली गल्लीनं पाणी तुंबतं, गल्ली गल्लीनं पाईप आहे, त्या म्हाताऱ्या माणसाला चालता येत नाही। छोटे छोटे लेकरं असतात ते गल्लीनं येतात, ते त्या पाण्यात भिजतात, म्हणजे पाण्यामध्ये घाण पाण्यामध्ये पाऊल टाकतात आणि मी डोळ्यानं बघितले। आता एवढे दिवस झाले बाहेरलेच उमेदवार येते, ते गल्लीमध्ये शिरत नाही
आणि रोडनं हिंडतात आणि निवडून येतात आणि चालल्या जातात. पण विठ्ठललाच उमेदवार कधी निवडून दिला तर मी सगळ्याच्या समस्या म्हणजे सगळ्याचे कामं करणार. गल्लीचे, नळाचे, जिथं पाण्याचे प्रश्न असले तर ते सोडवणार. आणि मोटरं चालतात, महिला गरीब आहे, बिल लय मोठं येतं तर त्या मोटरा बंद करीन, मोठा पाईप टाकीन आणि ते कलेक्शन त्या मोठ्या पाईपाला लावून देणार. ते इथले दिवस झाले, लोकांचे स्वप्न म्हातारे लोक झाले पण बिल्डिंग झालेली नाही आहे. त्याच्या एसऱ्यामध्ये मी त्याच्यामधून मी त्याचे स्वप्न साकार करणार. कसं आहे आता ह्या विभागामध्ये तालुक्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की लोकांच्या समस्या वाढलेल्या आहेत, त्या काही कमी होत नाहीत. त्याला कमी करायसाठी स्थानिक उमेदवार पण नसतात, त्याच्यामुळे बाहेरचे उमेदवार विकास करू शकत नाहीत. त्याच्यामुळं हा जो उमेदवार आहे पुष्पाताई जाधव हा गेल्या 40 वर्ष या विभागामध्ये राहतो आहे. मग त्यांना ते जाण आहे लोकांची की गरिबी काय आणि अमिरी काय आणि ते कसल्या समस्या आहेत हे चांगलं त्यांना माहिती आहे. आणि त्यांनी हे कार्य करत आलेले आतापर्यंत ते 20-25 वर्ष कार्य करतच आहेत. कारण त्यांनी समाजकार्य जास्त केलेलं आहे. राजकारण त्यांना एवढं नाही आहे, पण समाजकारणामध्ये नक्कीच हे त्यांना लाभ होईल. त्या सामान्य गृहिणी आहेत पण त्यांचं सामाजिक क्षेत्रात चांगलं योगदान आहे. शिवाय त्यांनी जे आता तुमच्यासमोर मांडलं की ते पाण्याच्या समस्या आहेत, SRAचा जो प्रॉब्लेम आहे त्या स्वतः त्या बोलल्यात की त्या करून देणार. आणि त्यांना ती जाण आहे, त्या इथे राहिलेल्या आहेत. ज्या पण काही समस्या आहेत त्या समोरून बघतायत. मग त्या नक्कीच त्या तुमच्या जितक्या पण समस्या असतील निमोनी बागकरांच्या त्या सोडवतील. त्यांचा एकदम भोळा भाबडा आहे. त्या आमच्या एरियामध्ये सगळीकडे जो प्रचार चालला आहे तर त्यांनी कधी एवढं मोठं राजकारण बघितलं नव्हतं, परंतु आता पाहिलं आहे तर त्यांच्या मनापासून त्यांना आनंदाचे अश्रू सारखे गळत आहेत. डोळ्यातून सारखे अश्रू चालले आहेत का मला हे करा. पण भैयासाहेबमधून त्या निवडून आमचं भैयासाहेब त्यांना मदत करणार आणि पूर्ण एरियामध्ये पण त्या निवडून येऊ शकतात. एवढं बोलून मी जय भीम.